आणि आज घरामध्ये अनेक हाऊसवाईफ महिला आहेत किंवा वर्किंग वुमन आहेत. तर प्रत्येक महिला कुठे ना कुठे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी टिकवण्यासाठी भरपूर सारे प्रयत्न करत असते. तर वास्तुशास्त्रामध्ये हे वास्तुशास्त्र पॉझिटिव्ह एनर्जीसाठी आपल्याला काही मदत करू शकतं का? हो, नक्कीच करू शकतो. आता वास्तुशास्त्र म्हणजे काय, तर वास्तुशास्त्रामध्ये पंचतत्व, 5 एलिमेंट्स आणि एनर्जी यांचा बॅलन्स म्हणजे वास्तुशास्त्र. आता एखाद्या घरामध्ये आपण वास्तू करतो असं म्हणतो, तर काय करतो, हे जे 5 एलिमेंट्स आहेत, पंचमहाभूत, मग त्यात पाणी, हवा, अग्नी, पृथ्वी आणि आकाश, हे 5 तत्व जेव्हा बॅलन्स करतो तेव्हा आपण म्हणतो की आम्ही आमच्या घराचा वास्तू केलं, म्हणजे एनर्जी तिथे बॅलन्स केली आहे. आता घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की घरामध्ये मोकळी हवा, नैसर्गिक, आपण पूर्वी म्हणायचो की घरामध्ये खेळती हवा आणि नैसर्गिक उजेड असला पाहिजे. तर तेच वास्तूचं मूळ आहे की जी सूर्याची ऊर्जा आहे किंवा विंड एनर्जी आहे त्याचा वापर आपल्या घरामध्ये झाला पाहिजे. मग तुम्ही घरामध्ये आता नैसर्गिक हवा आणि उजेड आपण जेव्हा म्हणतो तर तो कोणत्या डायरेक्शनने येतो तेही तितकंच महत्वाचं आहे. तर वास्तूमध्ये झोन सांगितलेले आहेत, सोर्स झोन आणि सिंक झोन. सोर्स झोन म्हणजे तुम्ही नॉर्थ ईस्ट, आणि नॉर्थ ईस्ट म्हणजे आपलं ईशान्य, आणि ईस्ट म्हणजे पूर्व. या 3 दिशांकडून येणारा जो उजेड असतो किंवा हवा असते ही हा सोर्स झोन झाला. ही प्राणिक ऊर्जा असते, जैविक ऊर्जा असते, ती पॉझिटिव्ह एनर्जी देते. जर तुम्ही हा जो झोन आहे तुमच्या घराची नॉर्थ साइड आणि ईस्ट साइड, तिथून जेवढं तुम्हाला मोकळी हवा, उजेड घेता येईल तेवढं तुम्ही घेतला तर घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते. आणि अपोजिट टू दॅट साऊथ, साऊथ वेस्ट आणि वेस्ट हे जेवढं बंद असेल तेवढं तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जीचा वापर कमी होईल. आणि अनेक जणांचं बऱ्याच वेळा ते रेंटच्या घरामध्ये राहतात, भाड्याच्या घरामध्ये राहतात. तर तिथे त्यांना तिथनं जाणं पॉसिबल नसतं किंवा घर बदलणं पॉसिबल नसतं. तर तिथे आपण काय वास्तू उपाय करू शकतो? तर सगळ्यात महत्वाचं वास्तूचे उपाय करणं, वास्तू रेमेडीज आपण बऱ्याचदा बघतो की खूप कॉस्टली आहे म्हणून लोक करत नाही. तर आता मी एकदम साधा, सिंपल आणि कॉस्टली उपाय सांगते, तो म्हणजे डिक्लटर करणं. तुमचं घर स्वतःचं असू दे किंवा भाड्याचं असू दे, जर तुम्ही त्या वस्तूंचा मारा केला तर वास्तू काम करणार नाही. तुम्ही एक स्टेप की तुमचं घर जेवढं मोकळं ठेवा, डिक्लटर ठेवा, ऑर्गनाइज ठेवा, तेवढं एनर्जी फ्लो होईल. एनर्जी फ्लो झालं की तत्व बॅलन्स व्हायला त्याची मदत होते. दुसरी गोष्ट की आपण मेजर सिव्हिल चेंजेस करू शकत नाही, अशा वेळेस मग तुम्ही कलर थेरपीचा यूज करू शकता, जे आपल्या सबकॉन्शियस माइंडवर काम करतं. मग त्या एलिमेंटनुसार त्या डायरेक्शनला ते तत्व आपण एस्टॅब्लिश करू शकतो, त्या कलरचे मग एलिमेंट्स आपण ठेवू शकतो. मग आपण काही छोटे इंडोर डेकोर आयटम्स आपण त्या कलरचे ठेवू शकतो. कुशन्स किंवा कर्टन्स त्यामध्ये काय करता येतं का, तर ते आपण करू शकतो. आणि महत्वाचं म्हणजे निगेटिव्ह एनर्जी आहे त्याचा ती मिनिमाइज कशी करता येईल त्यावर आपल्याला काम करता येईल. ओके. आता आपण नवीन घर घेणार असू, तर तिथे कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात? सगळ्यात महत्वाचं मगाशी सांगितलं, कोणतीही वास्तू असू दे तिथे नैसर्गिक हवा, उजेड असलाच पाहिजे. शक्यतो तो नॉर्थ आणि ईस्ट डायरेक्शनने आलेला पाहिजे. म्हणजे तुमचे ओपनिंग्स असतील, घराच्या विंडोज असतील, बाल्कनीज असतील, ते नॉर्थ आणि ईस्ट, नॉर्थ ईस्ट आणि ईस्ट झोन मध्ये असल्या पाहिजे. तुमची साऊथ आणि वेस्ट जेवढी तुम्हाला बंद असेल तेवढी ती चांगली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजून एक कन्स्ट्रक्शन क्वालिटी. आता हे फक्त टेक्निकली तर तेवढं इम्पॉर्टंट आहे, पण जेव्हा आपण कन्स्ट्रक्शन क्वालिटी खराब होते फ्लॅटमध्ये नंतर मग लिकेजचे प्रॉब्लेम येतात, जो सगळ्यात मोठा वास्तुदोष ठरू शकतो. आणि ते नंतर रिपेअर करणंही हेक्टिक होऊन जातं. त्याच्यामुळे कन्स्ट्रक्शन क्वालिटी बघणं, तुमचे डोर विंडोजचा आवाज करणाऱ्या तर नाही येत ना ते बघणं. आणि हे झालं फ्लॅट बद्दल. पण तुमचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्या आजूबाजूला काय आहे ते पण तुम्ही विचारात घेतलं पाहिजे. आता
अनेक घरांमध्ये वर्किंग वुमन्स असतात, तर त्यांच्या करिअरवर किंवा त्यांच्या करिअर ग्रोथ वरती वास्तू कारणीभूत असू शकते का? वास्तू तुम्हाला मदत करू शकतं तुमचं बाह्य वातावरण बूस्ट करण्यासाठी. म्हणजे जर तुम्ही जसं पुन्हा पुन्हा मी तेच सांगेल की सोर्स झोन आहे, जेवढी पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये येणार ना, गोष्टी इझी होतात वर्कआउट करायला. म्हणजे रेमेडीज बाकी जर तिथे सोर्स नसेल त्या साईडला ओपनिंगचा तर रेमेडीज आहेत, पण त्या रेमेडी करण्याआधी ज्या बेसिक गोष्टी आहेत, नॉर्थ पैशाची डायरेक्शन आहे ती ओपन ठेवा, लाईट वेट ठेवा, तिथे जास्त हेवी वस्तू ठेवू नका, पसारा ठेवू नका, तिथून ती मोकळी ठेवली तर ऑपॉर्च्युनिटीज येतील. नॉर्थ ईस्ट झोन क्लॅरिटीचा झोन आहे, तुमचे आयडियाज असतील, विजन्स असतील. आपण करिअर करतोय, बिझनेस करतोय, तर आपल्या न्यू आयडियाज आल्या पाहिजेत, क्लॅरिटी असली पाहिजे विचारायची, तर ती तुम्हाला नॉर्थ ईस्ट मधून मिळेल. नॉर्थ ईस्ट झोन हे ब्लेसिंगचा पण झोन आपण म्हटलं जातं. त्याच्यामुळे तिथे स्वच्छता असली पाहिजे, जास्त ओपन असलं पाहिजे, तिथे जास्त वस्तूंचा फर्निचरचा मारा नाही झाला पाहिजे. आता कॉन्फिडन्स, आपण बिझनेस करतो, आपल्याला कॉन्फिडन्स असला पाहिजे, तर त्यासाठी आपला साऊथ ईस्ट झोन वर्क करतं, साऊथ झोन वर्क करतं. त्यात तुम्हाला तो जर तिथे जर बॅलन्स असेल तर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येतो. तर ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आणि आता तुमच्याकडे अशी एखादी केसेस आहे का की वास्तूमध्ये बदल केल्यामुळे त्यांचं सगळं सुरळीत झालं आहे किंवा त्यांचे वास्तू दोष होते ते नाहीसे झाले किंवा बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहेत, अशी एखादी तुमची अनुभवी केस आहे का तुमच्याकडे? आता वास्तू केल्यामुळे आयुष्य सगळं सरळ सोपं होतं असं नाहीये, किंवा तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम येतात असं नाही. वास्तू केल्यामुळे आयुष्यात प्रॉब्लेम आले तरी त्यातून बाहेर कसं पडता येईल त्याचे आयडियाज तुम्हाला येऊ शकतात. आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर माझी मैत्रीणच होती, तिने कॉल केलेला की तिला करिअर गॅप झालेला आहे, पुन्हा करिअर स्टार्ट करायचंय, समजत नाहीये काय करू, हे पण आहे ते पण आहे, आणि आता तर एवढ्या साऱ्या सगळं करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत मार्केटमध्ये. 5 वर्ष झालं करिअर गॅप आहे, 5 वर्षामध्ये खूप बदल झाले, यातलं मी काय करू, कन्फ्युजन होतं. आणि मग त्या विचारामध्ये तब्येतीकडे लक्ष नाही, सेल्फ कॉन्फिडन्स गेलेला. बरं, वास्तू करायचं तर घरच्याचा वास्तूवर विश्वास नाही, अरे हे काय आहे. त्याच्यामुळे मग तिला एक सुरुवातीला फक्त एक सोपा उपाय तिने केला, एक म्हणजे डिक्लटर करणं घर, आणि दुसरं म्हणजे तिचे साऊथ. आता ह्या केस मध्ये बघा, नॉर्थ आणि नॉर्थ ईस्ट हे जे एरियाज, इथे तिची बाल्कनी होती जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे, पण तरी सुद्धा तिला असे प्रॉब्लेम होते. का तर तिथे तिने एवढी झाडं लावून ठेवलेली की तिथून मोकळी हवा येतच नव्हती. तिथेच तिचा सोफा होता, म्हणजे फर्निचर, हेवी फर्निचर तिथे होतं, खिडक्यांमध्ये एवढी झाडं की उजेड येत नाहीये. तर ह्या गोष्टी पण आपण बघितल्या पाहिजे. आणि त्या गोष्टीवर जेव्हा तिने काम केलं, ह्या छोट्या गोष्टी होत्या, म्हणजे बिना खर्ची होत्या आणि करण्यासाठी होत्या, त्या तिने कोणाला न सांगता केल्या, तिला फरक दिसला, आणि मग तिने मग बाकीचे वास्तूचे रेमेडीज केले.